या ठिकाणी जे शिवसेना शिंदे गटाचं जे कार्यालय उभं करण्यात आलं होतं ते अनधिकृत कार्यालय आहे। या ठिकाणी खासगी जागेवर ते कार्यालय उभे केलं आहे असा सामाजिक कार्यकर्ते पियुष पाटील यांनी आपल्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केला आहे। काय सांगाल? खाजगी जागेवर कार्यालय उभं केलं आहे, खाजगी जागेवर कार्यालय उभं केलेलं आहे। तर त्या खाजगी जागेच्या माध्यमातून संस्थेचं होतं, आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून जे काही कंटेनर मिळाले होते त्याचा एक डेमो होता। ते कसं दिसतं आम्हाला ते काही जागेवरती त्याला ठेवायचं होतं, तर त्याचा ते केलेलं होतं। ते त्याच टायमाला त्याला हे केलेलं आहे तिथं आजच्या तारखेलाही किंवा त्याच्या दुसऱ्या क्षणी ज्यावेळेस आम्ही केलं असेल त्या क्षणापासून तिथं काहीच नाही, त्याच्यातलं ते खाली कंटेनर आहे त्याच्यावर तसं नाही, तो फक्त एक त्या टाईप होतं, दुसरं काही नाही त्याच्यावर। आणि ते तिथं ठेवण्याची जागा नाही। जर तिथं पत्राचा शेड आहे, तिथं हॉल आहे आणि तिथं अभ्यासिका आहे, तिथं इंडोर गेम आहे आणि जर तिथं बसाय उठायला जागा आहे, कोणी तिथं असताना कोणी असा कंटेनर ठेवेल का? आम्हाला हे समजत नाही कंटेनर कसं ठेवलं आहे तिथं। हो, त्यांचं असं म्हणणं आहे की महापालिकेची जागा आहे ती, तुम्हाला काही महापालिकेने मला म्हणजे संस्थेला जी सरदार वल्लभभाई पटेल बहुजन संस्था आहे त्या संस्थेला त्याचे अध्यक्ष सचिव जे असतील त्यांनी त्या करारनामाच्या हिशोबाने ती डेव्हलप आणि तिथं स्पोर्ट इंडोर गेम आणि त्या माध्यमातून केलेली आहे। आणि त्या माध्यमातून तिथं पाहिलं असेल आपण लाठ्या काठ्या असतील, इंडोर गेम असतील, फ्लोअरबॉल असतील, नंतर विविध गेम रस्सी खेच असेल, असे गेम वेळोवेळी नेहमी चालतात ना। तुम्ही तिथं मुलं रोज खेळतात, तुम्ही तर पाहिलं असेल रोज तिथं मुलं खेळतात, समोरचे स्कूल असेल, असं कधीच आड नाही। आणि आम्ही भंगाळे परिवार हा असा काही या मार्गाने कमवण्याचा आमचा उद्दिष्ट कोणताच नाही, समाजसेवा आहे, त्या माध्यमातून आम्ही काम केले। त्यांनी आरोप केला आहे की या सरदार वल्लभभाई पटेल संस्थेच्या माध्यमातून तिथे कमर्शियल कार्यक्रमांना जागा भाड्याने देऊन तुम्ही लाखो करोडो रुपये तिथे कमवले। त्याने जे आकडे सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा 25%नेच मला आणि मी ज्याप्रमाणे चालवलेलं आहे त्याप्रमाणे त्याने चालवून दाखवावं, तेवढंच त्याने द्यावं। आज इलेक्ट्रिक बिलसुद्धा मला वेळोवेळी घरून भरावं लागतं। 2 तिथं वॉचमन ठेवलेले आहेत, ते तिथली जागा तोडफोड होऊ नये वाचावी या उद्दिष्टाने ठेवलेली आहे। मी सामाजिक उपक्रम असतील, काही सुखादुःखाचे कार्यक्रम असतील, आज जळगाव शहरातील जनतेला माहिती आहे, सर्व समाजाला माहिती आहे की मी त्याचा पैसा घेत नाही, हे माहिती आहे। मी त्या अनुषंगाने आपण याला मला उत्तर देणं लागत नाही, ते एक त्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आमची नियत तशी नाही। आजच का म्हणून याला हे आलं, निवडणुका आल्यात इथं अरे स्वतःचं एक व्यायामशाळा घेतलेली आहे, ही व्यायामशाळा त्याने व्यायामशाळेवर किती विद्यार्थी आज किती वर्षापासून त्याच्याकडे व्यायामशाळा आहे, किती मुलं त्याच्याकडे व्यायामशाळेमध्ये आतापर्यंत व्यायाम केला, एक मुलाकडनं किती फी घेतली आणि आज तिथं ती भंगारमध्ये बाकीचा मागच्या बाजूला एवढं ट्रॅक्टरपासून भंगार का म्हणून भरून ठेवलं। एक समाज उपयोगी काम करायचं असलं तर ते तिथून करावं असं या माध्यमातून आहे। अरे आम्ही तिथं समाज उपयोगी काम करतो, आजही करतो आणि आधी पुढे करत राहू। आम्हाला त्या जागेची लालूच नाही किंवा आम्ही तो विषय नाही, परंतु याने ते आहे। अरे तुझी वखार आहे ती नेमाडे कोणा आणखी वेगवेगळ्या लोकांच्या जागेवरती ती वखार उभी आहे। आज भर गावामध्ये वखार आहे, तिथे आग लागली होती, उद्या ती वखार या गावाच्या बाहेर हल्ली पाहिजे अशा या विचाराचा मी आहे। कारण काय आहे तिथं आज या भर पेट्रोल पंप शेजारी आहे आणि वखारीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो। आता त्या दिवशी आपण आग लागली होती त्या दुकानाला तुम्ही पाहिलं असतं केवढी मोठी हानी झाली असती जर कधी लवकर पंप आले नसते तर। अशा प्रकारे हे स्वतः पहिले आपण बघावं आणि यांचे कामं हेच आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये यांनी आज दाखवावं आपण की यांच्या ह्या फक्त कागदाच्या धाकाखाली लोक यांना घाबरतात, पण आता तो काळ बदललेला आहे, समोर लाईव्हमध्ये सर्व दिसतं। आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की यांनी किती लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार तोच आहे। त्यांनी आरोप केला आहे की रुपाली हॉटेलच्या बाहेर जे होल्डिंग आहे ते अनधिकृत होल्डिंग असल्याचा आरोप केलेला आहे त्यांनी। आमचा परिवार हा मोठा आहे, उद्योग व्यवसायात आहे, विविध आम्ही 4 म्हणजे माझे वडील धरून 4 भाऊ असतील, आम्ही 4 भाऊ आहोत। आम्ही या माध्यमातून आमचे चुलत भाऊ आहेत, विविध
व्यवसाय वेगवेगळे आम्ही करतो. आता त्या माध्यमातून असेल तिथं तर मी नक्कीच त्याची माहिती घेईल. आता काय आहे तिथं होल्डिंग आहे हे सर्व जगालाच दिसतं, होल्डिंग आहे, परंतु आम्ही त्या प्रकारातले लोक नाही. त्यांचं म्हणणं आहे की विना परवाना तुम्ही गेल्या इतक्या वर्षापासून ते करताय. पदाचा काय होर्डिंगचा टॅक्स चुकवतायत तुम्ही असंही त्यांनी आणि त्या महापालिकेने काही नोटीसी काढली तुम्हाला बजावली महापालिका. त्याची माहिती घेतो आम्ही. असं नाही, जे असेल ते रीतसरप्रमाणे आम्ही भरण्याचा आमचा हे असतं, तो काही विषय नाही. भाऊ आम्ही सागर बंगाळे ती जी पाहतात त्यांना मी विचारून ते त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचा पदाचा तुम्ही दुरुपयोग करून तो जो कर आहे तो कर मनपाला भरला नाही आतापर्यंत. असा आम्ही एकही दुरुपयोग केलेला नाही. आम्ही ठेकेदार नाही, यांच्यासारखं आम्ही काम करत नाही. मी 20 वर्ष जरी नगरसेवक होतो तरी 20 वर्षामध्ये मनपाचा एक कर्मचाऱ्याने जर किंवा सांगितलं किंवा एक ठेकेदाराने जळगावातल्या सांगितलं विष्णू बंगाळे 1 इंचाचा ठेका घेतला आहे, हे सिद्ध म्हणजे तोंडी नुसतं किंवा कोणी हावं घेतला आहे हेही सांगू शकणार नाही, एवढी गॅरंटी माझ्यावर आहे. आणि मी घेत नाही, करत नाही. भाऊ राज्या मध्यवर्ती शिवसेनेचं कार्यालय आहे, जळगाव शहरामध्ये बांधलेलं आहे. ते कार्यालय आतापर्यंत शिंदे गटाचं कार्यालय आहे आपल्या. हो, हां, तर आतापर्यंत त्या ठिकाणी ते का ओपन होऊ शकलं नाही? काय झालं ते मागे 1-2दा त्याला ओपनिंग करण्याचा विषय निघाला, परंतु आम्ही आता गुलाब भाऊंच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी 4 तारखेला आम्ही त्याला ओपनिंग करणार होतो. परंतु त्याच दिवशी आमची शिवसेनेची महानगर प्रमुख जी आमची ताई आहे, त्या ताईचे पती आणि देर हे रिक्षाच्या ॲक्सिडेंटमध्ये वारलेत. मग पुन्हा तो कार्यक्रम थांबला, त्याच्यामुळे तो आता थांबूनच आहे. नाही, आम्ही काही या भूताटकीवर विश्वास ठेवत नाही. आता माझं हे घर आहे, माझ्या इथं स्वतःचं वास्तू आहे, इथं मी इथं ऑफिस आहे. आपल्याला त्या गोष्टीचं मी त्याचा दुजोरा देणार नाही. परंतु जी रिअल कंडिशन आहे, तुम्हाला माहिती किती मोठा हादसा झाला होता, सर्व पेपरबाजी त्याच्यावरती झालेली आहे, त्याच्यामुळे ते कार्यालय लांबलं. ओके.